नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज तारीख आहे 25 ऑगस्ट 2026 आणि आजचा करंट अफेअरचा पहिला जो टॉपिक आहे तो आहे जोजरी नदी प्रदूषण प्रकरण. नेमकी जोजरी नदी ही आहे तरी कुठे, हे प्रकरण नेमकं आहे काय, हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या न्यूजला कव्हर करूया. हा जो टॉपिक आहे तो जनरल स्टडीज 3 GS3 आणि त्यातल्या एन्व्हायरमेंट, वॉटर पोल्युशन आणि रिव्हर कन्झर्वेशन या सिलेबसमधल्या टॉपिकमध्ये येतो. आता बघूया की नेमकं घडलं तरी काय. 24 ऑगस्ट 2026 सुप्रीम कोर्टाने काय केलं की राजस्थानमधील जोजरी नदीच्या संरक्षणासाठी 2 महत्त्वाचे तात्पुरते आदेश दिले. ठीक आहे. नदीकाठच्या 100 मीटरच्या आतमध्ये कोणतेही बांधकाम किंवा विकास काम करण्यास बंदी घालण्यात आली. आणि दुसरा निर्णय, सध्याच्या पूररेषेपासून किंवा नदीच्या सध्याच्या प्रवाहापासून दोन्ही बाजूंना 500 मीटरपर्यंत प्रदूषण करणारे धोकादायक उद्योग किंवा कामे चालवता येणार नाहीत. आणि ही तात्पुरती बंदी आहे. म्हणजे आता याचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे नदीची उच्च पूररेषा म्हणजे हाय फ्लड लाईन आणि बफर झोन यांची शास्त्रीय पाहणी करून, सायंटिफिक पाहणी करून त्यांची अचूक हद्द निश्चित होईपर्यंत हे जे संरक्षण आहे हे लागू राहील. या प्रकरणाची सुनवाई जी आहे ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्यासमोर झालेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि तुम्हाला जर असे करंट अफेअर्सचे टॉपिक डिटेलमध्ये बघण्याची इच्छा असेल तर, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपलं एक मराठी नवीन चॅनल आहे आणि ग्रो व्हायला खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून तुम्ही सबस्क्राईब आपल्या चॅनलला करू शकता. तर बघूया की कोर्टाने अशी ही बंदी नेमकी का घातली. तर नदीभोवती नेमका किती संरक्षण भाग असावा हे शास्त्रीय पद्धतीनं निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नदीच्या आसपास बांधकाम आणि प्रदूषण वाढू नये यासाठी कोर्टाने तात्पुरती सुरक्षा दिलेली आहे. मला सांगितलं हे जे 2 निर्णय होते हे तात्पुरते होते. कोर्टाचा मुख्य उद्देश म्हणजे नदीचे प्रदूषण आणखी वाढण्यापासून रोखणे. ठीक आहे. नदीमध्ये आणखी जास्त प्रदूषण होऊ नये आणि नदीच्या आसपास निश्चित संरक्षण क्षेत्र तयार करणे. आणि नदीच्या आसपासचं जे क्षेत्र आहे ते निश्चित संरक्षण क्षेत्र तयार झालं पाहिजे त्यासाठी. आता हे बघूया की प्रकरण नेमकं कोर्टात आलं तरी कसं. ॲक्च्युली हे सुओमोटो प्रकरण आहे. सुओमोटो प्रकरण म्हणजे काय? सुओमोटो म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने याचिका दाखल करण्याऐवजी कोर्टाने स्वतःहून एखाद्या गंभीर विषयाची दखल घेणे. ठीक आहे. या प्रकरणाचं नाव आहे 2 मिलियन्स लाईव्ह ॲट रिस्क, इंडियाज डेडलिएस्ट रिव्हर, जोजरी, राजस्थान. ॲक्च्युली हे एक माहितीपट होता आणि त्या माहितीपटामधून जोधपूर, पाली आणि बाडमेर परिसरातील नदी प्रदूषणाचा प्रश्न समोर आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय केलं की या विषयाची स्वतःहूनच दखल घेतली आणि आता हे सुप्रीम कोर्टात हे जे प्रकरण आहे हे सुरू आहे. आता या जोजरी नदीची जिओग्राफी जी आहे ते आपण बघूया. जोजरी नदी राजस्थानमध्ये आहे. तिचा उगम नागौर जिल्ह्यातील पुंडलू गावाजवळच्या टेकड्यांमध्ये होतो. ती पुढे जोधपूर जिल्ह्यात लुनी नदीला मिळते. त्यामुळे जोजरी ही लुनी नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? लुनी नदीची. हे गोष्ट महत्त्वाचं आहे. बाकीचे पॉईंट इतके महत्त्वाचे नाही आहेत. फक्त इतकं लक्षात ठेवा की राजस्थानमध्ये आहे आणि लुनी नदीची उपनदी आहे. जोजरी नदीची लांबी 83 किलोमीटर फॅक्च्युअल पॉईंट आहे. तिचे पाणलोट क्षेत्र किती आहे? सुमारे 3600 किलोमीटर आहे. ही हंगामी नदी आहे. म्हणजे वर्षभर तिच्या समान म्हणजे पाणी जे आहे ते उपलब्ध नसते. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि जेव्हा उन्हाळा येतो तशी ती नदी आटत जाते. आता मागच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण की जोजरी नदी कशाची उपनदी आहे? लुनी नदीची. तर लुनी नदीबद्दल सुद्धा प्रिलिम्समध्ये विचारू शकतात. तर लुनी नदीचा उगम अजमेरजवळील अरवली पर्वतरांगांमध्ये होतो. ती राजस्थान आणि गुजरातमधून वाहते. शेवटी ती कच्छच्या रणात जाऊन संपते. कुठं जाऊन संपते? कच्छच्या रणामध्ये. तिच्या पाण्यातील क्षारतेमुळे तिला खारी नदी म्हणतात. हा पॉईंट सुद्धा प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. काय म्हणतात? खारी नदी म्हणतात. कोणाला? लुनी नदीला. लुनी नदीची उपनदी कोण? तर जोजरी नदी. कारण ती सध्या न्यूजमध्ये आहे त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे जे जोजरी नदीचं प्रकरण आहे मागच्या 2-3 वर्षापासून न्यूजमध्ये आहे. त्याचे एक टाईमलाईन आपण बघून घेऊया. 2022मध्ये काय झालं तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTने जोजरी, बांडी आणि लुनी नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं? NGTचे हे आदेश पुन्हा लागू केले.
हे जे वरचे आदेश दिले होते की प्रदूषण कमी करण्यात यावं, हेच आदेश पुन्हा लागू केले आणि राजस्थान उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली हाय लेवल मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली. या समितीचा उद्देश काय होता? नदी प्रदूषणातील कामकाजावर देखरेख ठेवणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टाइमलाईन म्हणजे 7 ऑगस्ट 2026. सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारला 7 दिवसांच्या आत इंटिग्रेटेड कोऑर्डिनेशन ग्रुप तयार करण्याचे आदेश दिले. किती तारखेला? 7 ऑगस्टला. हे लक्षात ठेवा. या गटाचे प्रमुख राजस्थानचे चीफ सेक्रेटरी असतील आणि त्याचबरोबर स्वतंत्र रिव्हर कमिशन आणि रिव्हर रिज्युनेशन ऑथॉरिटी तयार करण्याचाही मुद्दा इथे पुढे आला होता. नंतर 24 ऑगस्ट 2026 नदी काठापासून 100 मीटरपर्यंत बांधकाम बंदी करण्यात आली आणि नदीच्या दोन्ही बाजूंना 500 मीटरपर्यंत प्रदूषण करणाऱ्या धोकादायक उद्योगांवर बंदी घालण्यात आली. 24 ऑगस्ट म्हणजे काल, जो आपण सुरुवातीला बघितलं ना, तात्पुरत्या ह्या सूचना ज्या आहेत सुप्रीम कोर्टाद्वारे देण्यात आल्या. सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे आहे ते नोंदवलं. सुरुवातीला काय होतं, एक मॉनिटरिंग कमिटी तिथं होती, म्हणजे ते या सर्व याच्यावर लक्ष ठेवत होती आणि त्याचं जे काम आहे ते सुरू होतं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मागच्या स्लाइडमध्ये आपण डिस्कस केलं की इंटिग्रेटेड कोऑर्डिनेशन ग्रुप जे आहे ही सरकारची अंतर्गत व्यवस्था इथे तयार केली. ती आधीपासून असलेल्या मॉनिटरिंग कमिटीची जागा घेऊ शकत नाही आणि दोन्ही यंत्रणा म्हणजे दोन्ही कमिटीमध्ये जवळपास 30 सदस्य असण्याबद्दल कोर्टाने इथे नाराजी व्यक्त केली आहे. आता ही जी जोजरी नदी आहे याच्या प्रदूषणाचं नेमकं कारण काय आहे, पोल्युशनचे नेमके काय कारण आहेत? सर्वात पहिलं तर म्हणजे जोधपूर, पाली आणि बालोतरा हे कापड, रंगकाम आणि रसायन उद्योगांचे महत्त्वाचे भाग आहेत. या उद्योगांपासून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल वॉटर वेस्ट आणि निर्माण होते. तर ते वॉटर वेस्ट काय करतात, हे प्रोसेस न करताच त्या नदीमध्ये सोडून देतात. त्यामुळे नदीचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात पोल्युटेड होऊन जाते, प्रदूषित होऊन जाते आणि या प्रदूषणामुळे खूप सारे परिणाम जे आहेत ते होत आहेत. जसं की ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, शेतीच्या जमिनीवर परिणाम होत आहे, त्याची सुपीकता कमी होत आहे, नदीच्या परिसरातील वन्यजीवांच्या राहण्याच्या जागांवर परिणाम होतो. याशिवाय स्थानिक लोकांमध्ये श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार हे वाढल्याच्या नोंदी आहेत आणि काही गावापासून लोकांनी स्थलांतरित केल्याच्या सुद्धा नोंदी आहेत. आता इथं सर्वात महत्त्वाचा भाग बघा की सरकारनं मागच्या 2-3 वर्षामध्ये इथे खर्च भरपूर केला, पण त्याचा परिणाम जो आहे तो दिसला नाही. जसं 2023 मध्ये जवळपास 400 कोटी रुपये खर्च केले, 2024 मध्ये 172 कोटी खर्च केले आणि 2025-26 मध्ये 176 कोटी. म्हणजे पैसा तर जातोय, पण जे स्तरावरचं जे ग्राउंड लेवलवर जे काम व्हायला पाहिजे ते काम होत नाहीये. प्रदूषित जसं आहे तसं आहेच. आता हे जे जोजरी प्रकरण आहे याच्या संदर्भातला कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल कन्सेप्ट आपण समजून घेऊया. आर्टिकल 21 काय सांगते? राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट. राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट. आर्टिकल 21 मध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. काय झालं होतं 1991 मध्ये सुभाष कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही केस होती. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता की स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरणाचा अधिकार हा राईट टू लाईफचाच भाग असल्याचं मान्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे आर्टिकल 48A राज्याने पर्यावरणाचं संरक्षण करावं आणि त्याच्यात सुधारणा करावा असं सांगते. पण हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, म्हणजे DPSP आहे. म्हणजे काय, ते सरकारसाठी मार्गदर्शक तत्व आहेत, ते सरकारवर बंधनकारक नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा वापर करून थेट कोर्टात अंमलबजावणीची मागणी करता येत नाही. त्यानंतर संविधानात आर्टिकल 51AG त्यात काय सांगितलेलं आहे की प्रत्येक नागरिकाची हे फंडामेंटल ड्युटी आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य आहे की त्यांनी जंगल, नदी, वन्यजीव आणि नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी हे घेतली पाहिजे. हे त्याची जबाबदारी कोणावर आहे? तर नागरिकांवर सुद्धा आहे. आता ही न्यूज वाचताना काही टर्म्स आल्या, त्या टर्म्सचा आपण अर्थ समजून घेऊया. आणि म्हणजे हाय फ्लड लाईन HFL म्हटलं जातं. नदीने आजपर्यंत गाठलेली सर्वात वरची पाण्याची पातळी म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? हाय फ्लड लाईन HFL म्हटलं जातं. पूर क्षेत्राचे नियोजन आणि नदीभोवती संरक्षण क्षेत्र निश्चित करताना HFL खूप महत्वाची असते. त्यानंतर दुसरी जे टर्म आली ते म्हणजे बफर झोन. नदीभोवतीचा संरक्षित पट्टा म्हणजे त्याला आपण म्हणतो बफर झोन. या भागात प्रदूषण करणारे उद्योग किंवा अनियंत्रित बांधकाम रोखले जाऊ शकते. नंतर आहे वॉटर ऍक्ट 1974. याचं पूर्ण नाव आहे वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट 1974. प्रदूषण रोखण्यासाठी हा एक महत्त्वाचा कायदा आहे आणि याच कायद्याच्या चौकटीत CPCB आणि SPCB यांची महत्त्वाची भूमिका आहे.
हा जो ॲक्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे, जेणेकरून त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. नंतर येतो 1986चा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. केंद्र सरकारला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी हा व्यापक अधिकार केंद्र सरकारला देतो. याचे सेक्शन 3 विशेष महत्त्वाचं आहे. या विषयावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आता नेक्स्टचे 2 व्हिडिओ असतील हे या 2 विषयांवरच राहतील. म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टवर राहील आणि दुसरं म्हणजे वॉटर ॲक्ट 1974 संदर्भात राहणार आहे. इथे काय आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व टर्म जे आहेत ते पूर्ण डिटेलमध्ये जर बघायला घेतलं तर हा व्हिडिओ खूप लांब होईल. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल नवीन आहे, ते सर्व लोकांपर्यंत एकच व्हिडिओ पोहोचत नाही. जोपर्यंत तुम्ही लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तोपर्यंत पोहोचत नसतो. म्हणून आपल्या चॅनलला नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर जी टर्म आली होती ते म्हणजे पोल्युटर पेज प्रिन्सिपल. हे एक टर्म सुप्रीम कोर्टाच्या आता याच्यामध्ये न्यूजमध्ये आलेली आहे. त्याचा अर्थ काय येतो, जो व्यक्ती किंवा उद्योग प्रदूषण करतो त्याने त्या प्रदूषणामुळे झालेल्या नुकसानाचा खर्च भरावा, असं त्याचा अर्थ असतं. म्हणजे वेलर सिटीजन वेलफेअर फोरम केस 1996 या तत्वाला महत्त्व मिळालं आहे. आणि आता या न्यूजमधली सर्वात शेवटची जी टर्म आहे ते आहे प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्स. आपण मागच्या स्लाइडमध्ये काय बघितलं होतं, पोल्युटर पेज प्रिन्सिपल. म्हणजे काय, जो पोल्युटर आहे, पोल्युशन करणारा आहे, तोच काय करेल, त्याची नुकसान भरपाई भरेल. कोणची केस होती, 1996ची वेल्लोर सिटीजन्स वेलफेअर फोरम केस. हे उत्तर लिहिताना या केसचा उल्लेख जर केला तर खूप चांगलं इम्प्रेशन पडतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. कुठली केस आहे, वेल्लोर सिटीजन्स वेलफेअर फोरम केस 1996. एखाद्या कृतीमुळे गंभीर पर्यावरणीय नुकसान होण्याची शक्यता असेल तर नुकसान सिद्ध होईपर्यंत वाट पाहण्याऐवजी त्याची आधीच खबरदारी घेणं गरजेचं असतं. त्यालाच प्रिकॉशनरी प्रिन्सिपल्स म्हटलं जातं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.